नमस्कार सर्वांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि संध्याकाळचा व्हिडिओ शूट केलेला आहे, म्हणजे रात्रीचं जेवण बनवताना. तर इथे पाहू शकता, 1 आठवड्यापूर्वीची ही कोथिंबीर आहे, किती फ्रेश आहे ना, मस्त राहिलेली. आणि शुक्रवार आहे आज. ह्यांनी पुन्हा एक जुडी आणली कोथिंबीरची. तर म्हटलं आता ही अगोदरची आहे त्याच्या वड्याचं काय करायचं. तर म्हटलं कोथिंबीरच्या वड्या एक आपल्या झाल्या पाहिजेत. मस्त अशी हिरवीगार आणि फ्रेश कोथिंबीर होती. तर स्वच्छ अशी मीठ पाण्यामध्ये धुवून घेतली. आणि मीठ पाण्याचा वेळ आहे ना, मला तर कोरोनापासून लागलेलं आहे. कोरोनामध्ये सगळं मीठ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं, तर तशाच आता अजूनपर्यंत ते चालूच आहे. तर असो, बारीक अशी चिरून घेतली कोथिंबीर आणि त्यामध्ये बेसन पीठ आणि चकली भाजणीचं पीठ जे आहे ना, माझ्याकडे असतं नेहमी, ते मी घातलेलं आहे. पांढरे तीळ घातलेत आणि बाकीचे ठेवून दिलेत वरती लावण्यासाठी. आणि तांदळाचं पीठ, जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान अशा कुरकुरीत होतात म्हणून. तर मसाले घालून घेतलेले आहेत सगळे. आणि अगोदर कोथिंबीरला सगळं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालून मळून घेतलेलं आहे. आणि एका प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून खाली चिकटायला नकोत वड्या म्हणून. आणि मस्त अशा थापून घेतल्यात. एकदम पातळ आणि एकदम जाड पण नाहीत, मीडियम साईजमध्ये अशा थापून घेतलेल्या आहेत. 2 प्लेट झाल्या, एक मोठी प्लेट झाली, एक छोटी प्लेट झाली. अशा 2 प्लेट झाल्या वड्या. वरून तीळसुद्धा बघा टाकून घेतले आणि ते वरून थोडे हलक्या हाताने थापून घेतलेले आहेत, म्हणजे पडत नाहीत ते तीळ. मस्त अशा वाफवून सुद्धा घेतलेल्या आहेत. आणि हा असा जुगाड करायला बरा वाटतं, म्हणजे पटकन एकसाथ त्या वाफवून होतात. तर 20 मिनिटामध्ये वाफवून घेतलेल्या आहेत. आणि पाहू शकता मस्त अशा वड्या. आणि सुगंध इतका छान सुटलेला ना त्या भाजणीचा वगैरे, त्यामध्ये खूप छान आणि टेस्टी पण झालेल्या, खूपच कुरकुरीत तर एकदम भारी झालेल्या, गरम गरम वाढलेल्या जेवणाबरोबर. आता एकीकडे वड्या केल्या तर दुसरीकडे माझं जेवणसुद्धा चालू होतं बनवायचं. तर पहा, मस्त अशा वड्या झाल्यात आणि छान अशा तेलामध्ये तळूनसुद्धा घेतलेल्या आहेत. आता या रात्रीच्या जेवणाबरोबरच गरमागरम केल्या, लगेच तळूनसुद्धा घेतल्यात. तर अशी होती व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करत चला. जे नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद.